शिवसेना, एनसीपी, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि आता पुन्हा एकदा राज्यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आता राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा रंगली. पण या ऑपरेशन टायगरच्या चर्चेसोबतच आणखीन एक गोष्ट प्रकर्षानं चर्चेत आली आहे. ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टाकलेली कात आणि भाजप सोबतच एकनाथ शिंदे यांचं डिफेन्सिव्ह धोरण. गेल्या काही कालावधीपूर्वीपर्यंत भाजपमध्ये थेट दुसऱ्या पक्षातले लोक गटानं प्रवेश करत होते. मात्र ही परिस्थिती आता बदलत चालली आहे. गेल्या काही कालावधीत भाजप ताक देखील फुंकून पित आहे असं म्हणता येईल. त्याचाच परिपाक म्हणून टीएमसीचे फुटलेले 20 खासदार हे थेट भाजपमध्ये गेले नाहीत, तर त्यांनी एनसीपीआय नावाच्या एका छोट्या पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षांमधून भाजपला पाठिंबा दिला. सध्या देखील राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा चालू आहे. मात्र एकनाथ शिंदे देखील यावेळी सावध आहेत. ठाकरे गटातील जवळपास 7 खासदार या ऑपरेशनमध्ये फुटण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पण या चर्चेसोबतच आणखीन एका गोष्टीची चर्चा मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू आहे. ती म्हणजे ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी नुकतीच विधिमंडळात सचिव पदावर काम केलेल्या एका ज्येष्ठ तज्ज्ञाची भेट घेतली आहे. या भेटीला खास अर्थ यासाठी आहे की आता एकनाथ शिंदे सुद्धा जरा जपून पावलं टाकतायत. नक्की काय कारण आहेत यामागे? 40 आमदार आणि काही खासदार सोबत घेऊन एका रात्रीत एकनाथ शिंदे तडकाफडकी पक्षातून बाहेर पडले होते आणि त्यांनी पक्षावर दावा ठोकला होता. तेच एकनाथ शिंदे आता 7 खासदारांसाठी ऑपरेशन टायगर राबवताना सगळ्या कायदेशीर बाबी तपासतायत. एकनाथ शिंदेमध्ये इतका फरक का पडलाय? सोबतच उद्धव ठाकरेंनी या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या प्रदीर्घ कालावधीपासून राज्यात ऑपरेशन टायगर होणार याची चर्चा चालू होती. किंबहुना ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील बऱ्याचदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या अनुषंगाला पोषक अशी भूमिका घेतली होती. मात्र मध्यंतरी शिंदे सेनेकडूनच ऑपरेशन टायगरच्या चर्चांना ब्रेक लावला गेला. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनी असं कोणतंही ऑपरेशन होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर काही काळ राज्यात ही चर्चा थंडावली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चेत आलंय. आता या ऑपरेशन टायगरसाठी एकनाथ शिंदे जपून पावलं टाकतायत. त्यांनी त्यासाठीच माजी प्रधान सचिव राहिलेल्या अनंत कळसे यांची नंदनवन व बंगल्यावर भेट घेतल्याचं देखील बोललं जातं. आता पुढे जाण्याआधी आपण अनंत कळसे कोण आहेत हे समजावून घेऊयात. अनंत कळसे हे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव राहिलेत. सोबतच ते राज्यातले अत्यंत प्रतिष्ठित असे विधितज्ञ देखील मानले जातात. आजवर त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळात अनेक मोठ्या पदांवर काम केलंय. विधिमंडळाचा कामकाज, कायदेविषयक बाबी आणि घटनात्मक तरतुदी यांचे ते गाढे अभ्यासक मानले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर जेव्हा जेव्हा राजकीय भूकंप झाले किंवा पक्षांमधले कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाले, तेव्हा तेव्हा डॉक्टर कळसे यांचं नाव पुढे चर्चेत आलेलं. त्यांनी केलेलं कायदेशीर विश्लेषण हे राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तर या अशा अनंत कळसेंनी या विषयांवरून एकनाथ शिंदेची भेट घेतल्याचं बोललं जातंय. अनंत कळसे यांनी या प्रकरणावरून माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय, कायद्यामध्ये 10वी अनुसूची 1985 साली भारतीय संविधानात दाखल झाली. त्याचा उद्देश असा होता की पक्षांतर होऊ नये. आपल्याला मागचं प्रकरण आठवतंय की भजनलाल नावाचे मुख्यमंत्री होते. ते 40 जणांचा पक्ष घेऊन दुसऱ्या पक्षात विलीन झाले होते. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा कायदा करण्यात आला. 10व्या अनुसूचीमध्ये यासाठी तरतूद करण्यात आली. आता या प्रकरणामध्ये असं दिसून येत आहे की उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आहेत, पैकी 2/3 जर पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात त्यांचा गट विलीन केला तर त्यांचं सदस्यत्व कायम राहू शकतं. मला तर वाटतंय की हे 9 खासदार स्वतंत्र गट स्थापन करतील आणि कुठल्या तरी पक्षात विलीन होतील. जर या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना त्या अनुषंगानं पत्र दिलं तर ते ग्राह्य मानलं जाईल. या पत्रानंतर मूळ पक्षात फूट पडली आहे का हे तपासलं जाईल आणि त्यानंतर हे प्रकरण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाईल. अनंत कळसे यांची भेट घेऊन एकनाथ शिंदेंनी हे सिद्ध केलंय की ते देखील आता जपून पावलं टाकतायत. कारण सध्या उद्धव ठाकरे हे सावध आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्षात उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला हजर होते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या खासदारांच्या फुटींच्या बातम्यांच्या अनुषंगानं डॅमेज कंट्रोलसाठी देखील अगोदरच प्रयत्न सुरू केल्याचं आता पुढे आलंय.
त्यासाठीच ठाकरे सेनेकडून आता उपाययोजना केल्या जात आहेत. जे जे खासदार या उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीला अनुपस्थित होते त्या पाचही खासदारांना प्रत्यक्ष भेटून आपण अनुपस्थितीत का होतो हे सांगण्याच्या सूचना ठाकरेंकडून केल्या गेल्या. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी आणखीन एक माइंड गेम खेळलाय. उद्धव ठाकरे यांनी या अनुपस्थितीत खासदारांना आपल्याला प्रत्यक्ष तर भेटायला लावलेलंच आहे, सोबतच आपापल्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना तुम्ही या बैठकीला अनुपस्थित का होता हे समजावून सांगा असा आदेशही दिल्याचं बोललं जातं. यातून ठाकरेंना एक गोष्ट सिद्ध करायची आहे. जरी उद्या त्यांचे खासदार हे शिंदे सेनेसोबत गेले तरीही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचा बॉन्ड टिकून राहील. हे एक प्रकारचं डॅमेज कंट्रोल आहे असं म्हणता येईल. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया देखील फारच बोलकी होती. उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे त्यांना जाऊ द्या, मी कोणालाच अडवणार नाही. आजचा दिवस माझा नाहीये, पण माझा एक दिवस नक्की येईल, मी त्या दिवसाची वाट पाहिजे. यातून जनतेमध्ये उद्धव ठाकरे गटाबद्दल एक सहानुभूतीची लाट तयार होईल असं म्हणता येईल, ज्याचा थेट फटका शिंदे सेनेला कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. यासोबतच खासदार जेव्हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात स्पेशली निवडून आल्यानंतर जातात तेव्हा त्यासाठी किचकट कायदेशीर प्रक्रिया असते. खरं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही मध्ये मूळ शिवसेना कोणाची यावरून न्यायालयात खटला चालू आहे. हा खटला प्रलंबित आहे. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती नको म्हणूनच एकनाथ शिंदे हे जपून पावलं टाकतायत असं म्हणता येईल. केंद्रात देखील याच अनुषंगानं भाजपनं रणनीती अवलंबली आणि टीएमसीच्या खासदारांचा एनसीपीआय सारख्या दुर्लक्षित पक्षात प्रवेश घडवून आणला. मग आता पुन्हा मुद्दा पुढे हा येतो की ऑपरेशन टायगरची चर्चा का चालू झाली. मागील काही कालावधीमध्ये ठाकरे सेनेच्या खासदारांनी कुठल्या ना कुठल्या कारणांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. त्यातही सातत्य होतं. त्यामुळेच ही चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर रंगली आहे. अगदी पर्टिक्युलर बोलायचं झालं तर संजय दिना पाटील हे एकनाथ शिंदेसोबत एकाच कारनं प्रवास करताना आढळून आलेले, राजाभाऊ वाजे हे तर श्रीकांत शिंदेसोबत एका मंचावर दिसलेले, नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. आता हे समजावून घेऊयात, जर एकनाथ शिंदेनी यापूर्वीचं ऑपरेशन टायगर सारखं काही होणार नाही हे स्पष्ट केलं होतं, उदय सामंत यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती, तर मग या ऑपरेशन टायगरची चर्चा वारंवार पुढे काय येते. त्याला कारण आहे केंद्रात भाजप सरकारनं आणलेली 2 बिलं बहुमताअभावी बारगळलेली आहेत. एक आहेत महिला आरक्षण विधेयक आणि त्या आरक्षण विधेयकाच्या अंतर्गतच किंवा त्या आरक्षण विधेयकाच्या आडूनच केंद्राला परिसीमन आयोग लागू करायचा. यामुळे होणार काय तर केंद्रात खासदारांच्या जागा वाढणार आहेत. मात्र विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे हे बिल पास झालं नाही. मात्र जर भाजपला भविष्यात स्वतःची स्पेस सेव्ह करायची असेल तर त्यांच्यासमोर परिसीमन आयोग लागू करून खासदार आणि आमदारांची संख्या वाढवणं हाच एक उत्तम पर्याय आहे. आणि यासाठीच टीएमसी खासदारांचा बंड आणि ऑपरेशन टायगर महत्वाचं ठरतं. म्हणूनच कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सध्या शिंदे सेनेला पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी सूचना आलेल्या असू शकतात आणि या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदेंनी अनंत खडसेंची भेट घेतली असं म्हणता येईल. थोडक्यात काय तर शिंदे सेनेच्या अधून उद्धव ठाकरे गटाचे खासदार हे भाजप स्वतःच्या टीममध्ये घेणार आहे असं म्हणता येईल. गेल्या काही कालावधीमध्ये ठाकरे गटाची नाराजी देखील वारंवार पुढे आलेली आहे. त्याला विरोधी गटात असल्यानं निधी मिळत नाही, यासोबतच उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीची बाबतची असणारी नाराजी देखील कारणीभूत आहे. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.